कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हॅलो डॉक्टर हा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं तज्ञ डॉक्टर्स कडून मार्गदर्शन घेऊ शकता, ते सुद्धा अगदी घर बसल्या। आजचा कार्यक्रम विषय आहे स्त्रीवंध्यत्व आणि आधुनिक उपचार। मातृत्वाची अनुभूती ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक परमोच्च आनंदाचा क्षण असतो। जगातली सर्व सुख एका बाजूला आणि मातृत्व जर दुसऱ्या बाजूला ठेवलं तर मातृत्वाचं पारडं हे खचितच जड असेल। 1978 साली भारतामध्ये पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला आणि त्यानंतर वंध्यत्व निवारणामध्ये भारताने झपाट्याने प्रगती केलेली आहे। आज आपण बघूया की वंध्यत्व निवारणामध्ये स्त्री बीजदान, सरोगसी, IVF, ICSI, IUI ह्या विविध तांत्रिक ज्या बाबी आहेत आणि विविध प्रगती जी तंत्रज्ञानाने केलेली आहे त्याविषयी वंध्यत्व निवारणामध्ये यशस्वीरित्या गर्भस्थापना कशी होऊ शकते त्याबद्दल या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतील स्त्री रोगतज्ञ डॉक्टर श्रीराम खाडीलकर। नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत। डॉक्टर श्रीराम खाडीलकर यांनी MD हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे। MRCOG ही विशेष पदवी त्यांनी UK मधनं प्राप्त केलेली आहे। गेली 14 ते 15 वर्ष ते वंध्यत्व निवारण चिकित्सा करत आहेत आणि ह्याचा त्यांना अनुभव आहे। सरोगसी आणि एग डोनेशन याद्वारे गर्भधारणा करणं ही त्यांची विशेष आवडीची आणि विशेष चिकित्सा वैशिष्ट्ये आहेत। दर्शक या विषयावर आपले प्रश्न विचारण्यासाठी लागतील दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे। मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे। आमचे 2 क्रमांक आहेत। पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050। या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता। जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो। फोन करताना म्हणून कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा। प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा। आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर श्रीराम खाडीलकर यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दाखवणारच आहोत, याची सर्वांनी नोंद ठेवावी। नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत। आज जेव्हा आपला विषय आहे वंध्यत्व, नेमकं वंध्यत्व म्हणजे काय आधी मला सांगा। वंध्यत्व म्हणजे जेव्हा इच्छा असूनही आणि प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही, प्रेग्नन्सी राहत नाही, तेव्हा त्याला वंध्यत्व असं म्हणण्यात येतं। आता किती दिवस प्रयत्न करावे आणि केव्हा वंध्यत्व म्हणावं? शास्त्रीयदृष्ट्या असं दिसून आलेलं आहे की सर्वसाधारणपणे 3 वर्ष प्रयत्न करायल्यानंतर वाट पाहावी। परंतु हा अगदी काय हार्ड अँड फास्ट रूल नाही। स्त्रीचं वय काय आहे, तिच्या पाळीमध्ये अनियमितता आहे का, किंवा आणि हिस्ट्रीमध्ये काही पॉईंट्स आहेत का की पूर्वी आपण ऑपरेशन झालं असेल किंवा पोटाचा TB झाला असेल, आणि स्त्रीचं वय, या सर्व गोष्टीचा विचार करून किती दिवस थांबावायचा निर्णय घेतला जातो। अगदी बरोबर आहे, कारण आजकाल आपण जेव्हा बघतो की वयोमर्यादा जी आहे लग्नाची ती स्त्री आणि पुरुष दोघांची पुढे गेलेली आणि त्या दृष्टीने वंध्यत्व म्हणजे नेमकं काय हे एक फार वेगळी कल्पना आपल्याला। 37 वर्षी लग्न झालं असेल तर अशा वेळेला गर्भधारणेची वाढ आणि 3 वर्ष थांबणं बरोबर होत नाही। एक्झॅक्टली, म्हणजे हे प्रत्येक स्त्रीच्या इंडिव्हिज्युअल आपण म्हणतो वैयक्तिक हा प्रश्न असतो। सर, दुसरं जेव्हा आपण वंध्यत्व म्हणतो तेव्हा तुम्ही म्हणाल की 3 वर्ष थांबूनही गर्भधारणा न होणे, मग नेमकी कारण काय असू शकतात ह्याची? दोष स्त्रीमध्ये असू शकतो, दोष पुरुषामध्ये असू शकतो, दोष दोघांतही असू शकतो, किंवा जवळजवळ 25% केसेसमध्ये दोष कुणातही नसतो। स्त्रीमध्ये दोष कोणते असू शकतात तर स्त्री बीजांडाची वाढ नीट न होणं, ती योग्य वेळेला न फुटणं, हॉर्मोनचा इम्बॅलन्स, काही कारणाने स्त्रीच्या गर्भनलिका बंद होणं, TB वगैरे अशा कुठल्या गोष्टींनी, स्त्रीच्या गर्भाशयामध्ये दोष निर्माण होणं, गर्भाशयात जाळी होणं म्हणा, किंवा गर्भाशयाचा TB होणं, काही वेळेला जन्मतः स्त्रियांना काही स्त्रियांना गर्भाशय नसतं, हे कारण असू शकतं। पुरुषामधली कारण म्हणजे वीर्यदोष, शुक्रजंतूची संख्या, हालचाल ही खूप कमी असणं, काही केसेसमध्ये शुक्रजंतू अजिबातच नसणं, अशी कारण असू शकतात। जसं मी मगाशी म्हटलं, दोष नवरा आणि बायको दोघांच्यातही असू शकतो। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 25% केसेसमध्ये दोष कुठंच सापडत नाही। अवेलेबल मेथड ज्या आहेत त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केली तर कुठेही दोष नाही असं आढळतं, परंतु गर्भधारणा होत नसते। याला शास्त्रीय भाषेमध्ये अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतात। म्हणजे काहीतरी कारण असतं परंतु उपलब्ध चाचण्याने ते शोधता येत नाही, त्याला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी। मग हे जे उपलब्ध चाचण्या आहेत नेमक्या वंध्यत्वामध्ये स्त्री आणि पुरुष नेमक्या कोणकोणत्या चाचण्या केल्या जातात?
जसं मी म्हटलं जर का स्त्री बीजांडाची वाढ होत नसेल तर ते शोधण्यासाठी फॉलिक्युलर सोनोग्राफी करावी लागते. ती पाळीच्या 10व्या दिवसापासून साधारण 1 दिवस सोडून करतात आणि स्त्रीच्या बीजांडाची वाढ कशी होते आणि ते योग्यला फुटतं की नाही हे पाहिलं जातं. स्त्रीच्या गर्भनलिका ओपन आहेत की नाही हे बघण्यासाठी लॅप्रोस्कोपी केली जाते. तो एक व्हिडिओ मी आपल्याला दाखवू इच्छितो. लॅपरोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे आपण जशी शस्त्रक्रिया करतो तशी दुर्बिणीद्वारे चाचणी सुद्धा करू शकतो. त्याचा आपण आता एक व्हिडिओ बघूया. या व्हिडिओमध्ये आपल्या लक्षात येईल की स्त्रीच्या पोटामध्ये एक छोटीशी दुर्बीण घातलेली आहे. हे अर्थातच पूर्ण भूल देऊन केलं जातं. त्याच वेळेला खालच्या बाजूने एक निळ्या रंगाचा डाय मिथिलीन ब्लूचा डाय टाकून तो दोन्ही बाजूच्या ट्यूबनी येतो की नाही पाहिलं जातात. आपल्या लक्षात येईल की या ट्यूबमधून दोन्ही ट्यूबमधून तो डाय व्यवस्थित पास झालेला आहे. तसंच आतमध्ये काही जाळी झालेली नाही ना, टीबी नाही ना, ऍडिजन्स नाहीत ना, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि मग त्यात कुठे दोष आहे काय पाहिलं जातं. ह्यामध्ये जेव्हा तुम्ही म्हणालात की अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी म्हणजे काहीही कारण नाहीये, तर मग त्याच्यावर उपाय काय असू शकतो? अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीसाठी IUI नावाचा उपाय केला जातो, ज्याला इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन असं म्हणतात. म्हणजे सुरुवातीला काही औषधं दिली जाऊन स्त्री बीजांडाची वाढ केली जाते. मग ती फुटाच्या सुमारास नवऱ्याचं वीर्य घेऊन त्यावरती एक विशिष्ट प्रक्रिया करून सर्वात चांगले शुक्रजंतू बाजूला काढले जातात आणि ते गर्भपिशवीत सोडले जातात. त्याचाही मी आता आपल्याला एक इंट्रायुटेराइन इन्सेमायनेशन म्हणजे गर्भाशयामध्ये स्पर्म्स सोडले जातात त्याचा व्हिडिओ आपण आता बघूया. त्या व्हिडिओमध्ये नैसर्गिक गर्भधारणा कशी होते हे सुद्धा मला वाटतं सांगितलेलं आहे. तोही व्हिडिओ मी तुम्हाला आधी दाखवतो. नैसर्गिक गर्भधारणेचा आपण आधी पुन्हा पहिला व्हिडिओ बघूया आणि मग आपण IUIचा व्हिडिओ बघूया. नैसर्गिक गर्भधारणा व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल की स्त्री बीजांडाची वाढ ही बीजांड ग्रंथीमध्ये म्हणजे ओव्हरीमध्ये झालेली आहे. त्यातून ते ओव्युलेशन म्हणजे स्त्री बीजांड बाहेर पडतं. बरोबर. त्याच वेळेला योनी मार्गामधून वरती जाणारे शुक्रजंतू हे गर्भाशयाच्या नलिकेमधनं गर्भनलिकेमधनं हळूहळू बीजांडापर्यंत पोहोचतात आणि नंतर त्या बीजांडाचं ते फर्टिलायझेशन करतात. आता आपले शुक्रजंतू दिसतील ते, बरोबर, हे अॅनिमेशन आहे. बरोबर. आणि मग तयार झालेला गर्भ हा गर्भाशयामध्ये उतरतो आणि मग तिथे प्रेग्नन्सी व्हायला लागते. अशी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बरोबर. हीच आपण IUI मध्ये एनहान्स करतो. ती कशी करतात हे आता मी आपल्याला व्हिडिओने दाखवतो. नैसर्गिकरित्या आपण आता बघितलीच, पण IUI द्वारे बघूया आता. जसं मी सांगितलं तसं सुरुवातीला नवऱ्याचं वीर्य घेतलं जातं. त्या वीर्यावरती सीमेन वॉश नावाच्या टेक्निकनी एक विशिष्ट प्रक्रिया केली जाते. कल्चर मीडियम बरोबर ते सुरुवातीला मिक्स केलं जातं. नंतर सेंट्रीफ्यूज करून म्हणजे विशिष्ट रोटारमध्ये ते खूप हाय स्पीडने फिरवून त्यातले नको असणारे घटक बाजूला केले जातात. नंतर तयार झालेल्या पिलेटवरती छोटंसं कल्चर मीडियमचा लेअर टाकून सर्वात चांगले शुक्रजंतू असे वरती येतात. ते घेतले जातात आणि ते एका छोट्या नळीच्या साह्याने हे गर्भाशयामध्ये डायरेक्टली सोडले जातात आणि ते अशाच वेळेला सोडले जातात जेव्हा ते स्त्री बीजांड रेडी होऊन फुटायची वेळ आलेली असते. आपल्याला दिसेल आता हे शुक्रजंतू सोडले जातात त्याच्यामध्ये. म्हणजे फॉलिक्युलर स्टडी एका ठिकाणी करत असतो आणि एका ठिकाणी IUI केलं जातं. बरोबर. अशी ही प्रक्रिया असते. आता ह्याच्यामध्ये नेहमी जी गर्भधारणा होते त्यापेक्षा 3 किंवा 4 गोष्टी आपण वेगळ्या करत असतो. पहिल्यांदा सुपर ओव्युलेशन करून एकाच्या ऐवजी 2 किंवा 3 स्त्रीबीजे वाढवलेली असतात. सर्वात चांगले शुक्रजंतू सिलेक्ट आउट केलेले असतात. ते ओव्युलेशन होण्याच्या सुमारासच आणि स्त्रीबीजांच्या अतिशय जवळ ठेवले जातात. त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता वाढते. बरोबर. सर्वसाधारणपणाने याचा सक्सेस रेट हा 30 to 40% पकडला जातो, ज्याला क्युम्युलेटिव्ह सक्सेस रेट असं म्हणतात. म्हणजे ऍट द एंड ऑफ 6 सायकल्स हा प्रत्येक सायकलमध्ये 30 to 40% ऍट द एंड ऑफ 6 सायकल्स येतो. म्हणजे याचा अर्थ 240 टाइम्स नाही, तर सक्सेस येण्याची शक्यता 30 ते 40% अशी पकडून चालावी. बरोबर. पण अनेक काही वैद्यकीय कारणं असू शकतात का की ज्यामध्ये आपण IUI नाही करू शकत? आता जर का नक्की दोष माहिती असेल, फॉर एक्झाम्पल काही कारणाने स्त्रीच्या नळ्या बंद आहेत आपल्याला माहिती आहे, या पुरुषाच्या वीर्यामध्ये मोठा दोष आहे आपल्याला माहिती आहे, अशा वेळेला IUI करून काही उपयोगच नाही, कारण ते सक्सेस होणार नाही याची नक्की आपल्याला खात्री असते. प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर म्हणजे स्त्रीच्या बीजांडाची वाढच होणार नाही आपल्याला माहिती असेल, तर अशा वेळेला IUI करून फायदा होणार नाही. मग अशाला काही आपल्याला वेगळ्या स्टेप्स घ्याव्या लागतील. बरं, आपण या स्टेप्स विषयी जाणून घेऊया. पण आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. दीपक यांचा प्रश्न आहे अमरावतीवरून. नमस्कार दीपकजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा, मला ऐकू येत आहे. नमस्कार मॅडम. बोला. मी अमरावतीवरून दीपक भिवले बोलतो. प्रश्न सलग विचारा.
हॅलो. माझं लग्न 6 वर्ष झालेत हा म्हटलं. हा बरोबर. त्याच्यामुळे आता सध्या अजूनही आम्ही चेकअप केलेलं आहे हम्म, दोघांचं. हम्म. त्याच्यामुळे तर आम्हाला सांगितलंय की बा थोडंसं कीटाणू माझ्या याच्यात कमी असल्यामुळे बा ते होऊन नाही राहिलेलं आहे, हम्म, हम्म, प्रॉब्लेम होऊन राहिलेले आहेत. हम्म. निश्चित दीपकजी, आम्हाला तुमचा प्रश्न कळलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस आता वाढायला लागलेले आहेत आणि तापमान वाढायला लागलेलं आहे आणि म्हणूनच आहारामध्ये कैरीचं पन्ह, कोकमाचं सरबत, नारळाचं पाणी, तुळस बीज, सब्जा बीज ह्या घटकांचा, या पदार्थांचा आहारात जरूर समावेश करावा. उन्हाळ्याचा त्रास नक्कीच कमी होईल. ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी, विश्रांतीपूर्वी दीपक यांचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आपण सरांकडून घेऊया. सर, काय सांगाल त्यांना? त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांच्या पत्नीचं वय कमी असेल असं मी धरून चालतो. त्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांना वीर्यदोष आहे. तो वीर्यदोष किती प्रमाणात आहे यावरती ट्रीटमेंट अवलंबून राहील. वीर्यदोष जर का अगदी मामूली असेल तर मगाशी मी बोललो त्याप्रमाणे आययूआयची ट्रीटमेंट ट्राय करून बघता येईल. समजा आययूआयमध्ये सक्सेस नाही झाला किंवा सुरुवातीलाच असं माहीत असेल की किटाणूंचा दोष खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, वीर्यदोष, तर मग मात्र टेस्ट ट्यूब बेबीचा निर्णय घ्यावा लागतो. तसंच काय काय वेळेला बऱ्याच केसेसमध्ये जेव्हा आययूआय सक्सेस होत नाही तेव्हा सुद्धा अशा कपल्सना टेस्ट ट्यूब बेबीचा सहारा घ्यावा लागतो. किंवा जसं मी मगाशी बोललो, काही नोन फॅक्टर्स असतील, ट्यूब्स बंद असतील किंवा वीर्यदोष मोठा असेल तर मग मात्र टेस्ट ट्यूब बेबीकडे जावं लागतं. बरोबर. मग ह्या टेस्ट ट्यूब बेबीच्या स्टेप्स काही असू शकतात का? टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा आयव्हीएफ. ओके. म्हणजे स्त्री बीजाचं फलन शरीराच्या बाहेर करणं, इन विट्रो म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी. यातल्या कॉमन स्टेप्स कुठल्या असतात तर प्रथम इंजेक्शन्स देऊन कंट्रोल्ड ओव्हॅरियन हायपरस्टिम्युलेशन म्हणजे मोठ्या प्रमाणात स्त्रीबीज वाढवली जातात. बरं. नंतर ती स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढली जातात. त्याला ऊसाइट रिट्रीव्हल किंवा एग रिकव्हरी असं म्हणतात. अच्छा. तिसरी स्टेप म्हणजे त्यांचं लॅबोरेटरीमध्ये केलं जाणारं फलन, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. त्यातून गर्भ तयार होतात. आणि चौथी स्टेप म्हणजे ते एम्ब्रिओ ट्रान्सफर, म्हणजे ते गर्भ परत गर्भपिशवीमध्ये सोडले जातात. ओके. ह्याचं फरक दोन असतो. एक आयव्हीएफ, कन्व्हेन्शनल आयव्हीएफ, आणि दुसरं इक्सी. अच्छा. ज्या प्रकारनं स्त्रीबीजाचं फलन केलं जातं त्यावरती हे अवलंबून असतं. जर का स्त्रीचा दोष असेल तर आयव्हीएफ केलं जातं. जर का वीर्यामध्ये पुरुषामध्ये दोष असेल तर मग इक्सी केलं जातं. अच्छा. आयव्हीएफ मध्ये केवळ स्त्रीबीज आणि पुरुष बीज ही एकमेकाच्या जवळ ठेवली जातात आणि लॅबोरेटरीमध्ये त्याचं फर्टिलायझेशन होऊन जातं. परंतु इक्सीमध्ये एक स्टेप वरती जाऊन डायरेक्टली अंड्यामध्ये एक एक शुक्रजंतू इंजेक्ट केला जातो. अच्छा. आता प्रत्यक्ष एग्स कशी बाहेर काढली जातात याचे दोन व्हिडिओज मी तुम्हाला दाखवू इच्छितो. पहिला एक अॅनिमेशनचा आहे आणि मग दुसरा ऍक्च्युअल आहे. अच्छा. स्त्री बीज ही बीजकोशातून बाहेर कशी काढली जातात ह्याविषयी आता आपण बघूया. याविषयीचा व्हिडिओ आणि अॅनिमेशन हे दोन्ही आपण आता बघूया. या व्हिडिओवरून आपल्या लक्षात येईल, प्रथम इंजेक्शन देऊन पुष्कळ स्त्री बीज तयार केलेली आहेत. मग हा सोनोग्राफीचा प्रोब हा योनी मार्गामधून आत इन्सर्ट केला जातो. अर्थातच ही संपूर्ण क्रिया पूर्ण अॅनेस्थेशिया देऊनच केली जाते. अच्छा. मग सोनोग्राफीच्या साह्याने एक छोटीशी निडल ही फॉलिकलमध्ये इन्सर्ट करून मागे सक्शन लावून एक एक स्त्रीबीज अशी बाहेर काढली जातात. या सर्व क्रियेला साधारण जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं लागतात. बरं. पेशंटला हॉस्पिटलायझेशन करावं लागत नाही. अच्छा. युजली 2 तासामध्ये पेशंट आम्ही युजली डिस्चार्ज करतो. सलाईन देण्याची कोणतीही वेळ येत नाही. पोटावरून कुठलीही क्रिया केली जात नाही. हे सर्व योनी मार्गामधून होत असल्यामुळं ही क्रिया अतिशय सोपी आहे. अच्छा. म्हणजे ऑफिसमध्ये जाऊन पण आपण येऊन करू शकतो आपण. डेंटल ट्रीटमेंट घेतलं इतकं सोपं आहे. इतकं सोपं आहे ते. आता ह्याचाच मी तुम्हाला एक अॅनिमेशन व्हिडिओ आता आपण त्याचं अॅनिमेशन बघूया एग रिट्रीव्हलचं. ऍक्च्युअली असं दिसतं. आपल्या लक्षात येईल सोनोग्राफीवरते ही जी मोठे काळे गोळे दिसत आहेत ती सगळी फॉलिकल्स आहेत. जसं मी मगाशी दाखवलं तसं खालच्या बाजूने एक सोनोग्राफीचा प्रोब इन्सर्ट केला जातो. तो आता इन्सर्ट केलेला आपल्याला दिसेल. आणि मग सक्शन लावून ते फॉलिकल मधलं फ्लुइड हे अतिशय हळूवारपणानं कौशल्याचं काम आहे हे. बरोबर. आता आपल्याला ती निडल आतमध्ये गेलेली दिसते. खालच्या बाजून जी वरती गेली आणि नंतर सक्शन करून ते फॉलिकल फ्लुइड ऍस्पिरेट करून हळूहळू फॉलिकल कोलॅप्स झालेलं आपल्याला दिसेल. नंतर हे फ्लुइड आम्ही एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणजे बायोलॉजिस्टकडे देतो आणि मायक्रोस्कोप खाली ते तपासून त्यातून एक एक एग्स काढले जातात. तसं मी मगाशी बोललो की इथं आपली दुसरी स्टेप संपली. आता तिसरी स्टेप चालू होते. यामध्ये एगचं फर्टिलायझेशन केलं जातं. फर्टिलायझेशन करण्याचे 2 प्रकारचे मी सांगितले.
एक IVF आणि दुसरं इक्सी. इक्सी या इक्सी या विषयी मला जाणून घ्यायची इच्छा आहे, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. ज्योती यांचा प्रश्न आहे नाशिकवरून. नमस्कार ज्योतीजी, आपला प्रश्न विचारा. माझं 5 वर्ष झाले लग्नाला. हॅलो. हो बोला, मला प्रश्न ऐकू येतोय, बोला. माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले आणि मी 4 मिसकॅरेज झालेले माझे आणि मला थायरॉइड पण आहे. मिस्टरांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, मी बाकीचे रिपोर्ट केले तेही नॉर्मल आहेत आणि फॉलिक्युलर माझे केलेले त्याच्यात श्रीगजाची पण वाढ व्यवस्थित दाखवत आहे. आता मागच्या डिसेंबर महिन्यात माझं 4थं मिसकॅरेज झाले, त्यावेळेस वेळ होते आणि सलग 2 महिने प्रेग्नन्सी असेपर्यंत राहत व्यवस्थित, नंतर आपोआप मिसकॅरेज होतं. काही कारण असू शकतं का? तुमचं वय किती आहे ज्योती शिंदे? 33 रनिंग आहे. 33 वर्षांचं वय आहे. सर काय सांगाल त्यांना? त्यांचा प्रॉब्लेम इन्फर्टिलिटीपेक्षा सुद्धा रिपीटेड मिसकॅरेजेस हा आहे. त्यासाठी मला वाटतं बहुतेक त्यांच्या डॉक्टरनी सर्व काही टेस्टिंग केलं असणार. ॲपला टेस्टिंग म्हणा किंवा कॅरिओटाईप म्हणा, हे सर्व काही झालं असेल त्यांचं. त्यामध्ये काही दोष आढळला तर त्याची ट्रीटमेंट करावी लागेल. थायरॉइड त्यांच्या कंट्रोलमध्ये असेल असं मी प्रिझ्यूम करतो. आणि एवढी ट्रीटमेंट करून सुद्धा जर का प्रेग्नन्सी राहत नसेल, म्हणजे टिकत नसेल, तर तरी सम युट्रसमध्ये किंवा एग्समध्ये कुठेतरी असा प्रॉब्लेम आहे की जो अजून सायन्सला माहिती नाही किंवा ज्याच्यामुळे मिसकॅरेज होत आहे. अशा वेळेला त्यांना कदाचित स्त्रीबीजदान किंवा त्याच्याविषयी महत्वाचं म्हणजे त्यांना कदाचित सरोगसीचं सहाय्य घ्यावं लागेल. पण किती टेस्टिंग झालेलं आहे, काय काय झालेलं आहे, सर्ववरती ते काही अवलंबून लागेल. सरोगसी डिसिजन घ्यायची जरुरी नाही, परंतु पूर्ण टेस्टिंग आधी केलं पाहिजे. दोष नाही सापडला आणि अशीच रिपीटेड मिसकॅरेज होत राहिली तर मग मात्र कदाचित त्यांना. सर, ह्याच अनुषंगाने विचारायचे की अनेक वेळा टॉर्च सारखी इन्फेक्शन्स असतात, तर मग ह्याचा आपण पूर्वीच तपास करून घेतला पाहिजे का? नक्कीच केला पाहिजे. पण टॉर्च इन्व्हेस्टिगेशन बद्दल मी एक सांगू इच्छितो. टॉर्चनी ही रिपीटेड मिसकॅरेज होत नाहीत. इट कॅन कॉज 1 मिसकॅरेज. बरोबर. रिपीटेड मिसकॅरेजचं कॉज वेगळं असू शकतं. बरोबर सर. सर, जेव्हा आपण IVFचा आता एग रिट्रीव्हल अॅनिमेशन आणि व्हिडिओ बघितला, तसं तुम्ही इक्सी ही एक थोडीशी वेगळी पद्धत सांगितली, त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. इक्सी हे मेनली वीर्यदोष असतो त्यासाठी केलं जातं. जेव्हा शुक्रजंतूंचा नंबर किंवा हालचाल कमी असते तेव्हा या शुक्रजंतूंना एगचं फर्टिलायझेशन करायची कपॅसिटी कमी असते. अच्छा. आता एगचं फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर माणसाच्या म्हणजे मनुष्य प्राण्याच्या अंड्याला बाकीच्या प्राण्यांच्या अंड्यासारखं कवच असतं. शुक्रजंतूला ते कवच फोडून आतमध्ये यावं लागतं, तेव्हाच फर्टिलायझेशन होतात. जेव्हा शुक्रजंतूंचा असा थोडक्यात सांगायचं तर विकनेस असतो तेव्हा शुक्रजंतूला हे जमत नसतं, म्हणून ते काम आपल्याला करावं लागतं. म्हणजेच काय करायचं, जसं मी मगाशी बोललो त्याप्रमाणे एग रिट्रीव्ह करायची. मायक्रोस्कोप खाली डायरेक्टली एका छोट्याशा ग्लास निडलच्या साह्याने एक स्पर्म डायरेक्टली एग मध्ये इंजेक्ट करायचं. शुक्रजंतूला जे जमत नसतं ते आपण करतो. तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू इच्छितो. सर, आपण व्हिडिओ बघूया, पण आपण एक प्रश्न घेऊया. ममता यांचा प्रश्न आहे पुण्यावरून. नमस्कार ममताजी, आपला प्रश्न विचारा. बोला. नमस्कार, प्रश्न सलग विचारा, बोला. हॅलो. हा, माझा प्रश्न आहे. नमस्कार. माझं इक्टोपिक प्रेग्नन्सी होते. हॅलो. हा बोला. इक्टोपिक प्रेग्नन्सी होते. हा, माझा प्रश्न असा आहे की माझा इक्टोपिक प्रेग्नन्सी होती, त्याच्यामध्ये माझी लेफ्ट साईडची ट्यूब काढलेली आहे. बोला ना. बोला, प्रश्न सलग विचारा. आहे आणि आता डॉक्टरांचं म्हणणं आहे की मेनोपॉज वगैरे आला असेल. वय 35 आहे माझं. बरं, ठीक आहे. ममता, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. जेव्हा आपण उन्हाळ्याचा विषय घेतो, उन्हाळ्यामध्ये दुपारी 11 ते 2 हे खूप उन्हाची तिरीप जास्त असते, त्यामुळे शक्यतोवर तेव्हा उन्हात जाणं टाळावं. जमल्यास छत्री किंवा टोपीचा जरूर वापर करावा आणि जेवणामध्ये पांढरा कांदा, कैरी, कलिंगड ह्यासारख्या रसदार आणि पाणीदार फळांचा जरूर वापर करावा. सर, जेव्हा आपण मगाशी ममता यांचा प्रश्न होता की त्यांना एक्टोपिक प्रेग्नन्सी आहे, तर ह्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सी ही फॉलोपियन ट्यूब मध्ये राहते. ती फुटते बराच वेळेला आणि त्यांनी डॉक्टरनी त्यांची ट्यूब काढून टाकली. ते बराच वेळेला असं करावं लागतं. फक्त एकच गोष्ट थोडीशी वेगळी वाटते त्यांच्या केसमध्ये. त्यामुळे 35 त्यांचं वय असताना अशाला मेनोपॉज होणं हे जरा थोडंसं, पण तो असं होऊ शकतं, ज्याला प्रीमॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतात. जर का त्यांची पाळी बंद झाली असेल आणि डॉक्टरनी टेस्ट करून त्यांना सांगितलं असेल त्यांची अंडाशयाचं काम थांबलेलं आहे, तर त्यांना मेनोपॉज झालेलं आहे. तरी सुद्धा त्याने आशा सोडायचं कारण नाही, कारण असं झालेलं असताना सुद्धा
स्त्रीबीजदान या क्रियेने टेस्ट ट्यूब बेबीच्या साहाय्याने त्यांना प्रेग्नन्सी करून देता येते. बरं, अच्छा. स्त्री बीजदान ह्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेलच, पण मगाशी आपण इक्सी ह्याचा व्हिडिओ बघणार होतो, त्याविषयी मला सांगा सर. इक्सीचा आता आपण व्हिडिओ बघूया. स्क्रीनवरती आपल्याला दिसेल की हे जे स्त्रीबीज आहे पुष्कळ मोठं करून दाखवलेलं आहे. ते एका सक्शनच्या साहाय्याने पकडलेलं असतं. त्याच्या भोवती आपल्याला कवच दिसेल. अच्छा. आणि एका छोट्या ग्लास निडलमध्ये आम्ही ऑलरेडी स्पर्म घेतलेला असतो आणि हा स्पर्म आता ही ग्लास निडल आतमध्ये इंजेक्ट करून हा डायरेक्टली सायटोप्लाझम मध्ये याला अच्छा आतलं हे म्हणजे हे कवच फोडून आता आतमध्ये गेलेलं आहे आणि तो शुक्रजंतू तिथे सोडला जातो. आधी थोडं सायटोप्लाझम ऍस्पिरेट केलं जातं आणि मग तो स्पर्म आतमध्ये बरं सोडला जातो. अच्छा. या क्रियेला इक्सी असं म्हणतात. अच्छा. आणि मग नंतर ती निडल काढून टाकतो आम्ही आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी गर्भधारणा झाली, गर्भ तयार झालेला आपल्याला दिसतो. बरोबर. अशी ही क्रिया आहे. बरोबर. म्हणजे आतमध्ये डायरेक्ट तो स्पर्म इंजेक्ट केला जातो. जे बीज असतं त्याच्यावरचं कवच असतं ते न फोडता आल्यामुळे. निश्चितच आधुनिक उपचार अतिशय प्रगती खूप आहे या उपचारांची. सर, जेव्हा आपण बघितलं की स्त्री बीजामध्ये स्पर्म गेलेला आहे, आता हा गर्भ तयार झालेला आहे, मग या गर्भाचं काय करतात? मग हा साधारण फॉर एक्झाम्पल आपण एक साधारण असा विचार करू की समजा एका सोमवारी आपण स्त्रीचे एग्स रिट्रीव्ह केली होती, त्याच दिवशी आम्ही इक्सी करतो. साधारण दुसऱ्या दिवशी याला आम्ही मंगळवाराला म्हणजे मंगळवारीच होईल असं नाही, पण सोमवारी एक रिट्रीव्ह झाला तर असं समजून मी बोलतो. मंगळवारी आम्ही प्रोन्युक्लियर चेकिंग म्हणतो, म्हणजे फर्टिलायझेशन झालं की नाही बघतो. आणि युजली बुधवारी किंवा गुरुवारी एम्ब्रियो ट्रान्सफर केली जाते. जेव्हा तो गर्भ हा साधारण डे 2 ला असताना म्हणजे 4 सेल स्टेज किंवा 6 सेल स्टेज पर्यंत पोहोचलेला असतो. तो गर्भ कसा दिसतो हे मी तुम्हाला पहिल्यांदा. गर्भधारणा झालेला जो गर्भ असतो तो काही पूर्ण बालकासारखा दिसत नसतो, तो कसा दिसतो हे आपण बघूया. अच्छा. एग आहे, याचे डिव्हिजन झालेले आपल्याला दिसेल. आता हे खूपच फास्ट दाखवलं गेलंय, प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा वेगळं असतं, खूपच स्लो होतं. बरोबर. म्हणजे हे गर्भधारणा झालेलं अंड आहे. फलित गर्भ आहे तो. फलित अंड आहे. ओके. माझ्या 2 सेल होतात, 2004 सेल होतात. बरं. आणि मग तो एम्ब्रियो तयार होता. तर प्रत्यक्ष एम्ब्रियो कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवू शकतो. बरोबर. हे होतं अॅनिमेशन होतं. प्रत्यक्ष गर्भ कसा दिसतो हे सोनोग्राफीद्वारे आपण आता बघूया. हे गर्भ असे दिसतात. अच्छा. याला आपण 4 सेल स्टेज किंवा हा जो गर्भ आहे हा सर्वात चांगला गर्भ आहे. 4 सेल स्टेजला असतो, 8 सेल स्टेजला असतो. असे त्यांच्या मग त्या गर्भाशयाचे ब्लास्टोमियस कसे आहेत, क्लॅरिटी किती आहे, नंबर किती आहे, याच्यावरती आम्ही त्याची क्वालिटी ठरवतो. आणि शक्यतो चांगल्या क्वालिटीचे गर्भ आम्ही रिप्लेस करत असतो. त्याला आपण एम्ब्रियो ट्रान्सफर असं म्हणतो. अच्छा. एम्ब्रियो ट्रान्सफर किंवा एम्ब्रियो इम्प्लांटेशन आपण ज्याला म्हणू शकतो. मग हे एक्झॅक्टली एम्ब्रियो इम्प्लांटेशन कसं होतं? एम्ब्रियो इम्प्लांटेशन मध्ये एका छोट्या त्याचाही आपल्याला व्हिडिओ दाखवू शकतो. म्हणजे जे फलित गर्भ आहे तो आपण पुन्हा गर्भाशयात कसा टाकतो ह्याविषयीचा हा व्हिडिओ आहे आता. अच्छा. एका छोट्या प्लास्टिकच्या ट्यूब मध्ये ते गर्भ घेतलेले असतात. ओके. आणि छोटी प्लास्टिकची ट्यूब सोनोग्राफी कंट्रोल खाली ही गर्भाशयामध्ये सोडून असा गर्भ आतमध्ये सोडला जातो. युजली 2 गर्भ किंवा काही वेळेला एकच गर्भ आम्ही सोडतो. आणि मग तयार झालेला गर्भ तो हा गर्भाशयामध्ये इम्प्लांट होतो, म्हणजे ज्याला साध्या भाषेत बोलायला तर चिकटतो. आणि मग त्यातून पुढे प्रेग्नन्सी होते. अच्छा. आणि सर, तुम्ही जेव्हा एम्ब्रियो इम्प्लांटेशन बोलला तेव्हा तुम्ही एक ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर असा पण एक शास्त्रीय परिभाषा तुम्ही बोललात, नेमकं काय असतं ते? ब्लास्टोसिस्ट जसं एम्ब्रियो पुढे वाढत जातील तसं त्यांची डेव्हलपमेंट मोरिलाचं ब्लास्टोसिस्ट असं होत जातं. ब्लास्टोसिस ही एम्ब्रियो डेव्हलपमेंट मधली ही एक स्टेज आहे. युजली ही 5व्या किंवा 6व्या दिवशी ब्लास्टोसिस स्टेज येते. ब्लास्टोसिस स्टेजला थोडक्यात ब्लास्टोसिस स्टेजला एम्ब्रियो ट्रान्सफर करणं म्हणजे 2-3 दिवस ते आणि जास्त वाढवून मग ट्रान्सफर करणं असा त्याचा अर्थ आहे. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ब्लास्टोसिस ट्रान्सफर डज नॉट इन्क्रीज सक्सेस रेट. ओके. ब्लास्टोसिस ट्रान्सफर करून सक्सेस रेट वाढत नाही, परंतु ब्लास्टोसिस ट्रान्सफरनी मल्टिपल प्रेग्नन्सी रेट म्हणजे जुळं तिळं चाळ ही राहण्याची शक्यता खूप कमी होते. कारण आम्ही ते गर्भ पुढे वाढवल्यामुळे समजा 5 चांगल्या क्वालिटीचे गर्भ आपल्याला बुधवारी दिसत असतील तर शनिवारपर्यंत त्यातल्या त्यात आणि कुठले चांगले ते आम्हाला कळतं. 1 किंवा 2च गर्भ सोडून आम्ही तेवढा सक्सेस रेट देऊ शकतो. ब्लास्टोसिस कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवतो. बरोबर. एम्ब्रियो ट्रान्सप्लांटेशन तसंच ब्लास्टोसिसचा आपण आता व्हिडिओ बघूया. आता मगाशी आपण बघितलं असेल तसं एम्ब्रियो हे फक्त 3 किंवा 4 सेल स्टेजला होते. आता यात पुष्कळ सेल्स तयार झालेले आहेत आणि ही ब्लास्टोसिस आता कॉम्पॅक्शनच्या पलीकडे जाऊन सिस्ट आतमध्ये एक फ्लुइड फील्ड कॅव्हिटी असते, त्यामुळे त्याला सिस्ट असं म्हणतात. ही ब्लास्टोसिस्ट ही अशी दिसत असते.
अच्छा सर, हे झालं आपलं IVF आणि ICSI ह्या बाबतीत. जेव्हा अनेक वेळेला आपल्याला स्त्रीबीज आहे पण ते नीट वाढत नाहीये, ह्या दृष्टीने आपण बरोबर. IVF आणि ICSI करत असतो. पण अनेक स्त्रियांचं असं झालेलं आहे की आता वय वाढलेलं आहे, प्रीमॅच्युअर मेनोपॉज आलेला आहे, मग अशा वेळी त्या स्त्रियांनी काय करायचं असतं? अशा वेळेला आपण बोलत त्या अशी जर का सर्कमस्टन्सेसमध्ये त्यांना स्त्रीबीजदानाचा सहारा घ्यावा लागतो. अच्छा. स्त्रीबीजदानाची बरीच कारणं आहेत ज्यासाठी स्त्रीबीजदान करावं लागतं. हवा असेल तर मी तुम्हाला एक स्लाइड दाखवतो की निश्चितच. ज्याच्यामध्ये आम्हाला स्त्रीबीजदान हे कोणाकोणाला कधी स्त्रीबीज करावं लागू लागतं शकतं आणि हे मी लागू आपल्याला शकतं. दाखवू शकतो. निश्चितच. आपल्याला स्लाइडमध्ये बघता येईल स्त्रीबीज तयार होत नसतील तर ज्याला आपण प्रिमॅच्युअर मेनोपॉज किंवा नॅचरल मेनोपॉजमुळे असं होऊ शकतं. अच्छा. फॉर एक्झाम्पल कसं कित्येक स्त्रियांची वयाच्या अगदी अकाली पाळी जाते ओ. आणि याचा पर्सेंटेज आपल्याला विश्वास बसणार नाही पण जवळजवळ 1% आहे. ओ. हे समाजामध्ये 1% आहे, केवढा मोठा नंबर आहे पहा. यांची पाळी लवकर जात असते. नॅचरल मेनोपॉज. स्त्रीबीजांची क्वालिटी खराब असते, जसं मी मगाशी स्लाइडमध्ये दाखवलं. AMH जर का कमी असेल तरी सुद्धा असं होऊ शकतं. क्रोमोसोमल अबनॉर्मॅलिटीज किंवा रिपीटेड मिसकॅरेज जसं मगाशी बघितलं, अशा वेळेला आपल्याला ते स्त्रीबीजदान करावं लागतं. ह्याविषयी अजून जाणून घेऊया. पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे अमरावतीवरून. प्रणिता प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार प्रणिता. हॅलो, नमस्कार. बोला मी अमरावतीवरून बोलते. बोला बोला. मॅडम, माझं एकदा टेस्ट देखील झालेलं आहे. माझ्या दोन्हीच एक ब्लॉक आहे आणि लेफ्ट साईडची जी किडनी आहे ती थोडी खाली घसरलेली असल्याने सरांनी माझ्या जे स्त्रीबीज आहे ते लॅप्रोस्कोपी करून काढलेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर टेस्ट बेबी केलेलं आहे. हा हा. परंतु म्हणजे योनी मार्गातून स्त्रीबीज न काढतात म्हणजे ऑपरेशन करून काढून मग फलित केलेलं आहे. तर मग ऑपरेशन न करता स्त्रीबीज माझं काढता येणार नाही का? निश्चितच. आणि प्रणिता तुमचं वय किती आहे तुम्ही म्हणालाय? माझं वय आहे 35. 35. निश्चित प्रणिता, तुमच्या प्रश्नाला जरूर डॉक्टर खाडीलकर उत्तर देतील. ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांची किडनी ही खालच्या बाजूला असल्यामुळे त्यांची सोनोग्राफीतनं त्यांची एक रिट्रिव्हल करता येत नाहीये. आता किडनीची पोझिशन काय आहे याच्यावरती ते अवलंबून राहील. पण जर का त्यांना डॉक्टरने असं सांगितलं असेल आणि तशी परिस्थिती असेल तर तसं असेल मग अशा वेळेला त्यांना लॅप्रोस्कोपीनीच काढावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं वय आहे 35. तर या वयामध्ये त्यांच्या एकची क्वालिटी कशी आहे तेही पाहून घ्यावं लागेल. त्यांचं AMH काय आहे. AMH व्यवस्थित असेल आणि सर्व काही ठीक असेल तर मग त्यांनी पुन्हा एकदा टेस्ट बेबी करून बघायला काही हरकत नाही. पण तसं जर का नसेल किंवा एग रिट्रिव्हल हे टेक्निकली खूपच डिफिकल्ट असेल तर मग मात्र त्यांना स्त्रीबीजदानाचा खूपच मोठा फायदा होऊ शकेल. नेमकं स्त्रीबीजदान म्हणजे काय असतं? म्हणजे जसं मी म्हटलं तसं काही कारणांनी जर का स्त्रीची एग्स तयार होत नसतील तर अशा वेळेला आम्ही दुसऱ्या स्त्रीची एग्स घेतो, तिच्या नवऱ्याचे शुक्रजंतू वापरतो. तयार झालेला गर्भ मात्र पेशंटच्या युट्रसमध्ये रिप्लेस केला जातो. अशा वेळेला कुणाची एग्स घ्यायची, एक डोनर कोण असावा ह्याच्या काही विशिष्ट गाईडलाईन्स ICMRने दिलेल्या आहेत आणि त्या शक्यतो फॉलो केल्या जातात. त्या गाईडलाईन मी आता स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो. आपल्याला या स्लाइडमध्ये दिसून येईल की शक्यतो सिलेक्शन करत असताना पेशंटचं ज्या डोनरचं वय हे लहान असावं. तिला शक्यतो स्वतःची मुलं असावीत. म्हणजे तिची एक जर पुरूड फर्टाईल असा त्याचा अर्थ होतो. तिच्या सर्व ब्लड टेस्ट करून कुठलाही इन्फेक्शन तिला नाही आहे ना, बाकी कुठले आजार नाही ना हे पाहिलं जावं. सोनोग्राफीने तिच्या एकची क्वालिटी व्यवस्थित आहे ना, AMHने एकची क्वालिटी व्यवस्थित आहे ना ते पाहिलं जावं. सर्वात महत्वाचं म्हणजे तिचं पेशंटच्या नवऱ्याशी कुठलंही रक्ताचं नातं असू नये, नाहीतर ते कॉन्सॅग्युनिटी निर्माण झालं. बरोबर. स्त्रीबीजदानामध्ये अनॉनिमिटी ठेवणं हे अत्यंत जरुरी असतं. नवीन ICMR गाईडलाईन ज्या अजून त्याचं जरी कायद्यात रूपांतर झालं नसलं तरी लवकरच होणार आहे आणि त्याच्याप्रमाणे नात्यामधला डोनर घेणं हे शक्य होणार नाही याच्यापुढे. आणि काही विशिष्ट कारणं आहेत त्यांनी केलेलं ते बरोबर आहे. त्याचं कारण इथे सांगत बसण्याची वेळ नव्हे, परंतु आणि ती गाईडलाईन आहे ती आपल्याला फॉलो केली पाहिजे. बरोबर आहे. नेमकं एग डोनेशन हे कसं होतं हे आम्हाला दाखवू शकता का? सर्वात महत्वाचं म्हणजे पेशंटचं पाळीचं सायकल आणि डोनरचं पाळीचं सायकल याचं कोऑर्डिनेशन करावं लागतं. काही विशिष्ट औषधं हॉर्मोन्स देऊन दोघांची पाळी एका वेळेला आणायची, एका बाजूला डोनरचं स्टिम्युलेशन करायचं, एग्स रेडी करायची, त्याच वेळेला काही विशिष्ट औषधं देऊन रेसिपियंट म्हणजे पेशंटच्या गर्भाशयाचं लायनिंग रेडी करायचं आणि ते असं जुळवून आणायचं की ज्या वेळेला हिची एग्स रेडी असेल त्याच वेळेला डोनरच्या गर्भाशयाचं लायनिंग रेडी असणार. एग्स काढून टेस्ट बेबीने गर्भ बनवून इथे इम्प्लांट केला जातो. म्हणजे स्वतःचा एक जर घेणं शक्य नाहीये तर दुसऱ्याकडून एक घेऊन फक्त इम्प्लांट केलं जातं. या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट खूपच चांगला आहे, म्हणजे एक्सेस ऑफ 50 to 60% पडतो. ओके. अच्छा. स्त्रीबीजदान नेमकं कसं केलं जातं ह्याचा आम्हाला व्हिडिओ वगैरे बघायला मिळेल का सर?
व्हिडिओपेक्षा सुद्धा आय थिंक मी स्लाइड्सनी दाखवून देईन तुम्हाला. बरोबर. आता सांगितलं त्याप्रमाणे बरोबर. होऊन जाईल. हा, हा. कारण व्हिडिओ पाहिला तर याचा टेस्ट ट्यूब बेबी टेस्ट ट्यूब बेबी वेगळं काही सारखाच नाहीये. आहे. बरोबर सर. आणि ह्याच बरोबर जेव्हा तुम्ही म्हणाल की एक डोनेशन म्हणजे स्त्री बीजदान आणि दुसरा शब्द तुम्ही वापरला सरोगसी. बरोबर. सरोगसी म्हणजे नेमकं काय असतं? आपण त्याच्याकडे आता जाऊ. सरोगसीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सरोगसी कोणासाठी केली जाते. तर काही कारणाने जर का गर्भाशय व्यवस्थित नसेल तर सरोगसी केली जाते. हे अगदी कॉमनेस्ट इंडिकेशन झालं. बरोबर. मग गर्भाशयाचा टीबी झाला असेल, जाळी झाली असेल, काही कारणाने गर्भाशय काढून टाकला असेल, जन्मतः गर्भाशय नसेल, वारंवार टेस्ट ट्यूब बेबी करून काही कारण नसताना सक्सेस होत नाहीये, वारंवार मिसकॅरेज होत आहे, किंवा स्त्रीला काही मोठे गंभीर स्वरूपाचे आजार असतील, हार्टचा डिसीज असेल, अनकंट्रोल डायबिटीस आहे, किडनी फेल्युअर आहे, की तिला स्वतःला प्रेग्नन्सी ठेवणं शक्य होणार नाही, अशा वेळेला असतातच आपल्याला सरोगसीचं सहाय्य करावं लागतं. हे कसं असतं हे थोडक्यात मी तुम्हाला एका व्हिडिओद्वारे सरोगसी दाखवून म्हणजे नेमकं काय आहे आता आपण बघितलंच. नेमकं कसं होतं हे आपण आता व्हिडिओद्वारे बघूया. अॅनिमेशन आहे, मी तुम्हाला दाखवतो. सरोगसीमध्ये आम्ही हजबंड पेशंटच्या नवऱ्याचे शुक्रजंतू, पेशंटचीच एग्स असे वापरून आम्ही आधी गर्भ बनवतो. तयार झालेला गर्भ हा सरोगेट मदरच्या युट्रसमध्ये ठेवला जातो. तिथे तो वाढतो, बाळ जन्माला येतं आणि ते बाळ मग परत या जोडप्याला दिलं जातं. हे सरोगसीचं अगदी साधं स्वरूपात झालं. काही काही वेळेला सरोगसी आणि एक डोनेशन कंबाईन करावं लागतं. तेही कसं असतं हे मी तुम्हाला दाखवतो. अशा वेळेला आपण पेशंटच्या नवऱ्याचे शुक्रजंतू घेतो. एग्ज मात्र पेशंटची न घेता आम्ही डोनरची घेतो, कारण स्वतः त्या स्त्रीला एग्ज नसतात किंवा क्वालिटी चांगली नसते. मग हे स्पर्म्स आम्ही डोनरच्या एग्ज बरोबर एक डोनेशन ट्रीटमेंटमध्ये करून गर्भ बनवतो. तयार झालेला गर्भ हा पेशंटच्या युट्रसमध्ये रिप्लेस करायच्या ऐवजी सरोगेटच्या युट्रसमध्ये रिप्लेस केला जातो आणि मग तिथे ते बाळ वाढतं, डिलिव्हरी होते आणि तयार झालेलं बाळ परत हे जोडप्याला दिलं जातं. हे सरोगेसी एक डोनेशन केलं जातं. सर आपण एक प्रश्न घेऊया. नाशिकवरून आपल्याला प्रश्न आलेला आहे शीतल यांचा. नमस्कार शीतल, आपला प्रश्न विचारा. बोला. हॅलो. हॅलो. नमस्कार, बोला. हॅलो. हा बोला. मी शीतल सोनवणे बोलते नाशिकवरून. माझं ना म्हणजे 5 डिसेंबर मध्ये ट्रिपल ब्लॉक असल्यामुळे लॅप्रोस्कोपी केली होती. बरोबर. लॅप्रोस्कोपी झाल्यानंतर ते म्हणजे थोडंसं एक एंडोमेट्रियम थोडंसं इन्फेक्शन आलं त्या डॉक्टरांना. म्हणजे एंडोमेट्रियम थोडे व्हाईट पॅचेस होते. तर माझे टीबी पीसीआर नंतर एंडोमेट्रियम कल्चर, हिस्टोपॅथ, डीएनसी सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. पण तरी ते म्हणतात की तुम्ही एकेटीचा कोर्स चालू करावा, कारण त्यांना इम्पेरिकल थोडंसं इन्फेक्शन आढळतं त्यांच्या अनुभवावरून. तर मग एकेटीचा म्हणतात ते शॉर्ट कोर्स करा 3 महिन्याचा. मग ते 3 महिन्याचा कोर्स चालू आहे, तर मग अशा वेळेस प्रेग्नन्सी ठेवता येते का एकेटी चालू असताना? निश्चितच. आणि तुमचं वय काय आहे शीतल? ठीक आहे, आम्हाला प्रश्न कळलेला आहे. सर काय सांगाल त्यांना? एकेटी परसे काही विशिष्ट औषधं सोडली तर एकेटी परसे काही प्रेग्नन्सीला त्रास देत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी एकेटीचं ड्युरेशन खूप कमी आहे आणि 3 महिने थांबून काही नुकसान होणार नाही. बेटर टू वेट. बेटर टू वेट. बरोबर सर. आणि अनेक वेळेला आजकाल आपला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा सुद्धा एक म्हणजे गहन प्रश्न झालेला आहे. हा एक इन्फर्टिलिटीचं म्हणजे वंध्यत्वाचं एक फार महत्वाचं कारण आहे. ह्याच्यावर आपण कसा उपाय करू शकतो? पॉलिसिस्टिक ओव्हरी हा हॉर्मोनचा इम्बॅलन्स असतो. बऱ्याच वेळेला स्त्रीच्या एग्ज रेडी, ओव्हरी चांगली असते, पिट्युटरी ग्लँड बरोबर असते, फक्त दोघांचं कार्य जसं बरोबर चाकं फिरायला पाहिजे तशी फिरत नसतात. अशा वेळेला बऱ्याच वेळेला केवळ साध्या गोळ्यांच्या साहाय्याने पीसीओडी बरा होतो. पीसीओडी बरा करण्याची दुसरी सर्वात महत्वाची क्रक्स आहे ते म्हणजे वेट रिडक्शन आणि एक्झरसाइज. वेट रिडक्शन, एक्झरसाइज आणि मेडिसिन्स या सर्वांनी जर का पीसीओडी करेक्ट झाला नाही तर मग काय करायला पीसीओडी ड्रिलिंग करावं लागतं. तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो. बरोबर. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजे गर्भाशयाला अनेक छोटे छोटे आपल्याला आता बघू शकता डायरेक्ट व्हिडिओवर. जसं मी तुम्हाला सांगितलं पाण्याच्या गाठी झालेल्या आहेत, त्या गाठी छोट्याशा निडलच्या साह्याने आम्ही फोडून टाकतो. त्याला पीसीओडी ड्रिलिंग असं म्हणतात. म्हणजे जे आपण नेहमीची औषधं जे पीसीओडी साठी दिलो त्याला रिस्पॉन्स वाढतो आणि पीसीओडी मधनं साध्या केवळ आफ्टर दिस ट्रीटमेंट साध्या मेडिसिन प्रेग्नन्सी राहू शकते. परंतु हे सर्व करायच्या आधी आय थिंक पीसीओडी साठी सर्वात चांगली ट्रीटमेंट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ही आहे. बरोबर. म्हणजे जीवनशैलीमधील जे बदल आहेत आणि चांगला आहार करणं, व्यायाम चांगला करणं, हे नियमितता जी आहे ती फार महत्वाची आहे. सर आपला विषय आहे स्त्रीवंध्यत्व आणि आधुनिक उपचार. आपण आता बघितलं एग डोनेशन आणि सरोगसी. सरोगसी विषयी अजून काय सांगू शकतो? तर सरोगसी हा म्हणलं तर बराच व्हास्ट विषय आहे, कारण ह्याला मेडिकल आणि लीगल हे दोन्ही इम्प्लिकेशन्स आहेत. आयसीएमआरने ज्या गाईडलाईन्स पब्लिश केल्या आहेत त्याप्रमाणे सरोगसी
ही फक्त मॅरिड कपलसाठीच करता येते, प्रोव्हायडेड दे आर नॉट इंडियन्स. भारतीय नागरिकत्वांना मात्र ते जरी मॅरिड नसतील तरी सुद्धा सरोगसी करता येते. बरं. कारण अपार्ट फ्रॉम मेडिकल इंडिकेशन्स सरोगसीला सोशल इंडिकेशन्सही बरीच असतात. भारताचे नागरिक असतील तर त्यांच्यासाठी आम्ही सरोगसी करू शकतो, परंतु ते जर का भारताचे नागरिक नसतील तर त्यांच्यासाठी सरोगसी करता येत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. सरोगसी करण्याच्या आधी सरोगेट मदरचं सिलेक्शन हे अतिशय महत्वाचं असतं, की ती मेडिकली फिट असावी, तिचं गर्भाशय व्यवस्थित असावं, तिच्या नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या असाव्यात, तिची सोशल आणि पोलीस चेक केलेला असावा, तिचं सायकोलॉजिकल व्हेरिफिकेशन केलेलं असावं, या सर्व गोष्टी, फिटनेस घेतलेला असावा, ह्या सर्व गोष्टी करून मग सरोगेटचं सिलेक्शन करावं. सरोगेट आणि इंटेंडिंग पेरेंट यांच्यामध्ये लीगल अग्रीमेंट करणं हे अतिशय जरुरी असतं. लीगल अग्रीमेंट अगोदरच केल्याशिवाय सरोगसी करू नये, ही सर्वात महत्वाची स्टेप आहे. सरोगसीमध्ये पेमेंट टर्म्स या क्लिअर असाव्यात, त्यामध्ये डॉक्टरनी पडू नये, ही तिसरी गोष्ट. आणि सर्व झाल्यानंतर जेव्हा ट्रीटमेंट पूर्ण होते आणि बाळ हँडओव्हर केलं जातं तेव्हा सरोगेट मदरकडनं त्याचंही लेटर घेणं अतिशय जरुरी असतं, की ऑल हर लायबिलिटीज आर ऑलरेडी मेट विथ. जर का परदेशातून येणारे पेशंट असतील की जे भारताचे नागरिक नाहीत तर त्यांना मात्र FRRO म्हणजे एक मुंबई पोलिसांचं वेगळं डिपार्टमेंट आहे, त्यांचा क्लिअरन्स घेणं अतिशय जरुरी असतं. तो क्लिअरन्स असल्याशिवाय सरोगसी करू नये. या सगळ्या स्टेप्स घेऊन लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करून मग जर का सरोगसी केली तर त्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही, प्रोसेस अशी स्मूथ राहते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरोगेट मदर या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट हा खूपच जास्ती, म्हणजे सरोगेट मदर विथ एग डोनेशन हे कॉम्बिनेशन असेल तर सक्सेस रेट हा इन द एक्सेस ऑफ 80% पडतो. सो हे तसं पाहायला गेलं तर अत्यंत यशस्वी आणि अत्यंत फुलफिलिंग ट्रीटमेंट आहे, प्रोव्हायडेड त्यासाठी असणारी योग्य ती काळजी घेतली असेल तर. आणि ह्याचं वैद्यकीय मार्गदर्शन आणि आपण म्हणतो की कायद्याचं मार्गदर्शन हे दोन्ही आपल्याला घ्यावं लागतं. कायदेशीर सल्ला आणि कोणीतरी कायदेतज्ञ यात इन्व्हॉल्व केलेला असावा, म्हणजे कुठली अडचण येत नाही. सर, आपण जेव्हा वंध्यत्व निवारणाची चिकित्सा बघतो तेव्हा आपण अनेक ट्रीटमेंट्स बघतो, जसं IVF बघितलं, ICSI बघितलं, IUI बघितलं, याही पुढे जाऊन आपण स्त्री बीजदान आणि सरोगसी बघितलेलं आहे. तसंच जरा मागे वळून जाताना जेव्हा स्त्रीची जेव्हा पाळी सुरू होते अनेक वेळेला तिला त्रास होऊ शकतो, युटरसमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये गाठी असतात, तर हे सुद्धा वंध्यत्वाचं कारण असू शकतं का? फायब्रॉइड, जसं मी पूर्वी बोललो, स्त्रीच्या गर्भाशयामध्ये दोष असणं, फायब्रॉइडने सुद्धा वंध्यत्वाचं एक असोसिएटेड किंवा महत्वाचं कारण असू शकतं. सध्याच्या काळामध्ये फायब्रॉइड काढण्यासाठी पूर्वी जे मोठं ऑपरेशन करावं लागायचं तसं करावं लागत नाही, ते लॅप्रोस्कोपीच्या सहाय्यानेच काढता येते गाठी. त्याचाही मी आपल्याला व्हिडिओ दाखवू शकतो. बरोबर. गर्भाशयामध्ये ज्या गाठी होतात त्याविषयी आपण आता जाणून घेऊया, आणि ते पण वंध्यत्वाचं एक कारण आहे. पोट ओपन करून ऑपरेशन हल्ली करावं लागत नाही, हे लॅप्रोस्कोपीच्या सहाय्यानेच हल्ली करता येते. जसं दिसतंय आपल्याला एक मोठं फायब्रॉइड आहे गर्भाशयामध्ये झालेलं, आणि केवळ लॅप्रोस्कोपीच्या सहाय्याने ते आम्ही बरोबर काढून टाकतो. ओके. की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की त्यात सोडवलेलं आहे. त्याच्या पुढे आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल हे जवळजवळ पूर्ण आता सोडवलं गेलं. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे हे रिमूव्ह केलेलं आहे पूर्णपणे, आणि मग तिथं जी कॅव्हिटी राहते त्यामध्ये काही स्टिचेस घेऊन ते आम्ही बंद करून टाकतो. लॅप्रोस्कोपिक मायमेक्टमीचा मोठा फायदा असा असतो की पेशंटचा स्टे हा केवळ 2 ते 3 दिवसच असतो, कट करून काढावा लागत नाही. पण पेशंटने सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी, याच्यामध्ये फायब्रॉइड ही गोष्ट अशी नाही की सी अँड ट्रीट. म्हणजे फायब्रॉइड दिसलं की ते लगेच काढावं असं करू नये. नक्की जर का खात्री असेल की ते फायब्रॉइड हे प्रेग्नन्सी राहण्याच्या मध्यात येत आहे तरच ते काढावं, नाहीतर केवळ दिसणाऱ्या छोट्या छोट्या गाठी काढण्याच्या फंदात पडू नये. कित्येक वेळेला अशा गाठीने गर्भ राहण्याला कसलाही त्रास होत नाही. अच्छा, गर्भधारणेस काही बाधा नसेल तर काढण्याची पण गरज नाही. फायब्रॉइड दिसलं की काढायचं, ही ट्रीटमेंट चुकीची आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे कारण त्याचे पण दुष्परिणाम अनेक वेळेला सर्जरीचे पण दुष्परिणाम होऊ शकतात का? अच्छा सर, ह्याचबरोबर जेव्हा आपण बघतो की पाळीची जी अनियमितता आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं, एंडोमेट्रिओसिस किंवा डिस्मेनोरिया हे सुद्धा वंध्यत्वाचं एक कारण असू शकतं का? एंडोमेट्रिओसिस मध्ये काय होतं, जसं पाळीचा दरवेळेला ब्लिडिंग हे बाहेर येऊन जातं. काही केसेसमध्ये ते बाहेर येण्याच्या ऐवजी चुकून पेरिटोनियममध्ये आतल्या बाजूला सांडतं नळीमधून, तिथे ते इम्प्लांट होतं. आणि दरवेळेला पाळीच्या सायकलमध्ये ते आतमध्ये इम्प्लांट झालेलं एंडोमेट्रियम वाढतं, ब्लिडिंग आतल्या आतच होतं कारण ते बाहेर पडू शकत नाही, आणि मग तिथे रक्ताच्या गाठी तयार होतात, त्याला चॉकलेट सिस्ट असं म्हणतात. दरवेळेला पाळीच्या वेळेला जसं बाहेर ब्लिडिंग होतं तसं आतमध्ये ब्लिडिंग होतं, आणि त्यामुळे पोटात दुखणं, ज्याला डिस्मेनोरिया तुम्ही म्हणता, ही क्रिया घडते. रक्त आतमध्ये सांडल्यामुळे इन्फ्लमेशन होतं, इन्फ्लमेशन झाल्यामुळे ट्यूबचं ऍडिजन्स होतं, नळ्या चिकटतात आणि गर्भधारणा व्हायला त्रास व्हायला. एंडोमेट्रियोसिसच्या ग्रेड्स असतात. अगदी मिनिमल एंडोमेट्रियोसिस पासून ते ग्रेड 4 म्हणजे अत्यंत सिव्हिअर एंडोमेट्रियोसिस, चॉकलेट सिस्ट ज्याला म्हणतात, तशा गाठी दिसतात.
एंडोमेट्रियोसिस आणि इन्फर्टिलिटी जेव्हा एकमेकाशी असोसिएटेड असतं तेव्हा एक डिक्टम फॉलो केला जातो. अच्छा. अशा पेशंटची ट्रीटमेंट कशी करावी, तर एंडोमेट्रियोसिसकडे दुर्लक्ष करावं आणि इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट द्यावी. अच्छा. कारण बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी इज अ क्युअर फॉर एंडोमेट्रियोसिस. ओ. म्हणजे थोडक्यात कसं, समजा मिनिमल किंवा ग्रेड 1 ग्रेड 2 एंडोमेट्रियोसिस असेल, ट्यूबचं डॅमेज फार नसेल, तर अशा वेळेला साधी आयओआयची ट्रीटमेंट करावी. ग्रेड 3 ग्रेड 4 जर का असेल तर मात्र टेस्ट ट्यूब बेबी करावं. निश्चित. पेशंटला प्रेग्नन्सी करून दिली की दोन्ही गोष्टी साध्य होतात. कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे आजच्या आरोग्य सल्ल्याची. आरोग्य सल्ला आजचा असा आहे, गर्भधारणा इच्छुक स्त्रियांनी आहारामध्ये फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, आयर्नच्या गोळ्या वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्याव्यात. आहारामध्ये लाल माठ, पालक, खजूर, राजगिरा, नाचणी, मखाणा, आवळा, लिंबू यांचा जरूर समावेश करावा. मद्यपान, तंबाखू सेवन, धूम्रपान, मशेरी असे उपाय हे इच्छुक मातापित्यांनी बंद करावे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल, निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. यासाठी आमचा ईमेल लिहून घ्या, hellodoctor@gmail.com. स्त्रीवंध्यत्व आणि आधुनिक उपचार ह्याविषयी जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा सर ट्युबल प्रेग्नन्सी यामध्ये प्रश्न पण विचारला गेला. ट्युबल प्रेग्नन्सी हे इन्फर्टिलिटीमध्ये बाधा होऊ शकतं का? दोन्ही गोष्टी. फर्टिलिटीमध्ये सॉरी. इन्फर्टिलिटी केसेसमध्ये ट्युबल प्रेग्नन्सीचं प्रमाण जास्ती दिसतं. अच्छा. आणि ट्युबल प्रेग्नन्सीमुळे सुद्धा इन्फर्टिलिटी होते. एक तर ट्यूब डॅमेज होते, बऱ्याच वेळा ती काढावी लागते. ती जर का आतल्यात फुटली तर आत सांडणाऱ्या ब्लडमुळे ऍडिजन्स तयार होऊन दुसरी ट्यूब पण बंद होऊ शकते आणि ते नक्कीच बंधत्वाचं कारण असू शकतं. त्याला सिल्वर लायनिंग टू द डार्क क्लाउड म्हणायचं झालं तर ज्यांना एक्टॉपिक प्रेग्नन्सीमुळे इन्फर्टिलिटी झालेली आहे अशा स्त्रियांना टेस्ट ट्यूब बेबीमधून सक्सेस येण्याची शक्यता खूप चांगली असते. अच्छा. आणि सर ह्याचबरोबर अनेक इन्फेक्शन्स असतात, जशी वजायनल इन्फेक्शन्स आहेत किंवा युटरसची इन्फेक्शन्स आहेत, ही पण वंध्यत्वाची कारण असू शकतात. सर्वात महत्वाचं यातलं म्हणजे टीबी. भारतामध्ये त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. सुदैवानं ते आता कमी व्हायला लागलंय, परंतु पेल्विक ट्युबरक्युलोसिसमुळे बऱ्याच वेळेला ट्यूब्स डॅमेज होऊन जातात, ट्यूब ब्लॉक होतात, आत ऍब्सेसेस तयार होतात, ऍडिजन्स होतात आणि इन्फर्टिलिटी होते. इतपत असेल तर ठीक आहे, परंतु काय काय वेळेला टीबी हा गर्भाच्या लायनिंगमध्ये म्हणजे एंडोमेट्रियममध्ये जातो, आतमध्ये जाळी होते आणि मग अशा वेळेला आपण टेस्ट ट्यूब बेबी सुद्धा करू शकत नाही, त्यांना सरोगसीच करावी लागते. अच्छा. हे वंध्यत्व जे आहे ह्याचे अनेक पैलू आहेत. नेमकं आपण कुठच्या स्टेप्सनी वंध्यत्वाकडे अप्रोच झालं पाहिजे हे थोडक्यात सांगू शकता का? जसं सांगितलं, सुरुवातीला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे अत्यंत महत्वाचं आहे. शक्यतो व्यसनं टाळावीत, वजन कमी करावं, एक्सरसाइज ठेवावा, हेल्दी डाएट खावा, इथून सुरुवात करावी. योग्य वेळेला डॉक्टरचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टिगेशन्स करावीत. सिंपल ट्रीटमेंट पासून पेशन्स न सोडता ट्राय करावं. बरोबर. तिथून मग हायर ट्रीटमेंट जशी जरूर लागेल तशी करावी. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. कपल्सनी नेहमी रियालिटीला फेस केलं पाहिजे, जे आहे त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली पाहिजे, पेशन्स सोडला नाही पाहिजे आणि एका महत्वाच्या गोष्टीवरती, विधानावरती विश्वास ठेवला पाहिजे. मग शेवटी सर्वांना सक्सेस मिळतो ते जर का प्रयत्न करत राहिले तर. निश्चितच हा एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि हा खूपच तुम्ही महत्वाचा विचार आणि एक पॉझिटिव्ह विचार आम्हाला दिलेला आहे. नेमक्या स्टेप्समध्ये जाणं आणि नेमक्या स्टेप्सनी आपण पुढे पुढे जात राहणं आणि पेशन्स ठेवणं आणि विश्वास ठेवणं त्या उपचारांवर हे फार महत्वाचं आहे. कारण मातृत्व हे एक वरदान आहे आणि विज्ञानाच्या प्रगतीने आज गर्भधारणा होणं सहज शक्य झालेलं आहे. आज आपण ज्या विषयावर चर्चा केली, स्त्रीवंध्यत्व, ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. ही माहिती आपल्याला खूप सुंदर मिळालेली आहे आणि त्यासाठी डॉक्टर श्रीराम खाडीलकर तुमचे मनापासून आभार.